एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचं रुटीन जे आहे ते मॉर्निंग स्किन केअर रुटीनपासून जे आहे ते मी सुरुवात केलेली आहे। तर बघा, त्यासाठी बघा इथे दूध घेतलेलं आहे आणि दूध प्रत्येकाच्याच घरामध्ये जे आहे ते दूध येत असते। त्यासाठी बघा कच्चं दूध घ्यायचं आणि जिथलं कुठलं तुम्ही फेसवॉश यूज करत असाल त्याच्याने फेस मस्त असं वॉश करून घ्यायचं। अगदी पूर्णपणे वॉश करून घेतलं त्यानंतर बघा माझ्याकडे एक कॉटनचं तुकडं होतं, त्या मिल्कमध्ये जे आहे ते डीप केला आणि अगदी पूर्ण स्किनला जे आहे ते अशी पूर्ण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घेतली आणि रॉ मिल्कने मसाज केली तर आपली स्किन जी आहे ती खूप छान हेल्दी अँड ग्लोईंग दिसत असते। तर बघा अशा प्रकारे सगळ्या बाजूने जे आहे मस्त मसाज करून घ्यायची आणि तुम्ही हे होम रेमेडीज वापरून जे आहे ते आपली स्किनला ग्लोईंग करू शकता। त्यानंतर बघा अर्धच दूध यूज झालं होतं, त्यासाठी बघा यामध्ये जे आहे मी फेस पॅक तयार करून घेणार आहे। त्यासाठी एक बीट घेतला, बीटचा छान असा रॉ जो ज्यूस असतो तो काढून घेतला, अगदी पाणी वगैरे घातलेला नाही, अगदी जो आहे तो प्युअर ज्यूस मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर 1 चम्मच बेसन घातला, अर्धा चम्मच हनी घातली आणि बीटरूटचा असा फेस पॅक तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता। त्यानंतर बघा बीटरूटचं ज्यूस घातलं आणि आपला इथे फेस पॅक जो आहे तो तयार झालेला आहे। पूर्णपणे आपण आपल्या स्किनला जे आहे फेसला नेकला जिथे म्हटलं तिथे आपण हा फेस पॅक जो आहे तो यूज करू शकतो। तर बघा अंघोळ वगैरे झालेली होती त्यामुळे मी फक्त फेसला लावून घेतलं आणि टॅनिंगचं जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा तुमची स्किन खूप डल झाली असेल तर तुम्ही एकदा हा फेस पॅक नक्की ट्राय करा। त्यानंतर बघा 15 मिनिट असंच मस्त फेस पॅक जो आहे तो सुकू द्यायचं होतं। त्यासाठी बघा इथे बीटरूट जे आहे ते बारीक केलं होतं, त्यामध्ये आवळ्याच्या फोडी टाकल्या आणि आवळ्याचं असं ज्यूस तयार करून घेतलं आणि 15 मिनिट मला इथे घालवायचे होते, त्यासाठी ज्यूस वगैरे पिऊन घेतलं। त्यानंतर बघा 15 मिनिटे झाली आणि पूर्ण फेस पॅक जो आहे तो सुकून गेलेला होता। त्यानंतर मी डबल लेअर लावलेला होता, तर बघा अगदी सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण फेस क्लीन करून घेतला आणि रिझल्ट बघा पूर्ण पिंकिश ग्लो जे आहे ते स्किनला आलेला आहे। अगदी कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी हा फेस पॅक यूज करू शकतो आणि आपली स्किन ग्लोईंग करू शकतो। त्यानंतर बघा इव्हनिंगमध्ये बघा माझे कपडे वगैरे खूप सारे जमा झाले होते आणि घाईमध्ये जर असं आपल्याला घाई असली, कपडे वगैरे जर घडी करायला आपल्याला वेळ नाही मिळाला तर असा बास्केट असायला हवा। सो बघा बास्केटमध्ये सगळे कपडे जे आहे ते मी घालून ठेवले होते। त्यानंतर सगळे कपडे जे आहे घड्या घालून घेतल्या आणि आजचं बेत असा पनीर बटर मसाला बनवायचं होतं। त्यासाठी बघा इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे। पनीरचे छान छोटे छोटे क्यूब्स कापून घेतले, अगदी म्हणजे छोटे छोटे केले, कारण मुलांना माझ्या पनीर खूप आवडत असते आणि पनीरची वगैरे भाजी असली की त्यांची खूप मजा असते आणि त्यांना खाता येणार अशा मी छोटे छोटे क्यूब्समध्ये जे आहे ते पनीर कापून घेतलेलं आहे आणि हे शॉपमधूनच आणलेला पनीर होता, म्हणजे डीमार्टमधून आणलेला होता। आणि इथे बघा मसाले मी काही असे सगळे रेडी करून ठेवलेले आहे। इथे बघा पनीर बटर मसाला मिक्स घेतला आणि याचे 4 चम्मच जे आहे ते मी असं पाण्यामध्ये घोळ तयार करून घेतलेला आहे आणि हे घातल्याने जे आपल्या पनीर बटर मसाल्याची टेस्ट आहे अगदी हॉटेलसारखी येत असते। त्यानंतर काही सुके मसाले घेतले, हळद घेतलं, जिरं पावडर घेतलं, धन पावडर घेतलं 1 चम्मच, त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट घेतलं आणि 7 ते 8 काजू घेतलेले आहे। काजू टाकणं खूपच म्हणजे गरजेचं आहे, त्यानंतरच आपल्या पनीर बटर मसाल्याला खूप छान टेस्ट येत असते। कोथिंबीर घेतली, कांद्याची चोप घेतली, 5 लसूण घेतले आणि स्पेशल म्हटलं तर इथे बीट घेतलेला आहे। अगदी जर तुम्ही फूड कलर वगैरे जर वापरत असाल तर त्याऐवजी तुम्ही बीटरूट घेऊ शकता। त्यानंतर 4 ते 5 कांदे घेतले आणि टोमॅटो घेतले, मिरची घेतली आणि बारीक बारीक बघा असं सगळं पनीर जे आहे ते कापून घेतलेलं आहे आणि आता छान याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे, कारण मुलांना कसं आहे ना तळलेलं पनीर खूप आवडत असते आणि डायरेक्ट जर पनीरची भाजी जर मी केली तर ते दोघंही माझे मुलं जे आहे ते खातच नाही, त्यासाठी त्यांच्यासाठी जे आहे स्पेशल मला पनीर तळूनच बनवावं लागते। तर बघा एका पॅनमध्ये जे आहे ते मी बटर घातला, थोडा तेल घातला आणि सगळं दोन मिक्स करून जे आहे मी सगळं पनीर असं मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे। ॲक्च्युली टीव्हीचा टॉपअप सध्या मारलेला नाही, कारण वेदूला खूप छंद लागलेला होता टीव्ही बघण्याचा, त्यामुळे जरा त्याला टीव्ही बंद करून ठेवलेली आहे। तर बघा त्याची टीव्ही बंद झाली की मग तो माझ्या मागे मागे जसा आहे तो फिरत असतो आणि आज तो पूर्णपणे तुम्हाला किचनमध्ये दिसणार। त्यानंतर लाईट गेली, म्हणजे अनलकीली जे आहे ते लाईट गेली होती, पण मला शूट करायचं होतं म्हणून मग मी जे आहे ते टॉर्चमध्ये जे आहे ते शूट करून घेतलं। तर बघा यामध्ये थोडा ऑइल घातला, थोडा बटर घातला आणि कांदे आणि लसूण जे आहे ते तडका दिला आणि छान कांदे आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत जे आहे ते तळून घ्यायचं आणि लकीली लाईन आली। त्यानंतर बघा मिरची घातली, 3 ते 4 मिरच्या घातल्या आणि यामध्ये जे आहे बीटरूट घातलं आणि तुम्ही फूड कलर जर यूज करत असाल तर तुम्ही नक्की ते स्किप करून बीटरूट यूज करू शकता। आणि समोर बघालच तुम्ही माझ्या
माझ्या ग्रेव्हीला किती छान अगदी हॉटेलसारखं जे आहे ते आपल्याला कलर हवं असते तसंच सेम कलर इथे माझ्या ग्रेव्हीला आलेला आहे। तर बघा मी नेहमी जे अशाच प्रकारे ग्रेव्ही बनवूनच जे पनीर बटर मसाला बनवत असते। तुम्ही जर पॅकेटचा मसाला जर आणून बनवत असाल तर तुम्ही हे ग्रेव्ही स्किप करू शकता। तर मी फक्त जे आहे ते 2 ते 3 चम्मच जे आहे ते पॅकेटचा मसाला वापरत असते। त्यानंतर बाकी सगळी ग्रेव्ही जी आहे ते मी घरीच अशा पद्धतीने बनवत असते। तर बघा सगळं मी असं घालून घेतलं, त्यानंतर सुके मसाले घातले, अगदी पूर्ण एकजीव करून घेतला आणि मी मीठ घालायला विसरले होते म्हणून मग मी आता मीठ घालून घेतलं, 1 चम्मच मीठ घातला आणि जो पनीर बटर मसाला मिक्स मी घोळ तयार करून घेतला होता तो पण मी यामध्ये घालून घेतला आणि याच्याने टेस्ट आपली खूप छान येत असते। आणि सगळ्या जो मसाले मी घातलेले आहेत ते सगळे मी असे मस्त परतून घेतले। अगदी आपल्याला 5 मिनिट जे आहे ते पूर्णपणे शिजून घ्यायचे आहे। जोपर्यंत आपले टमाटर पूर्ण जे आहे शिजत नाही तोपर्यंत आपल्याला असाच मस्त परतून घ्यायचं आहे आणि आपण याला 5 ते 10 मिनिट जे आहे झाकणी लावून पण शिजवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बघा 5 मिनिट आपल्याला झाकणी लावून शिजवून घ्यायचं आहे। तेवढ्याच वेळामध्ये जो पसारा ओट्यावर झालेला असतो तो मी असं क्लीन करून घेत असते आणि मला अशीच सवय लागलेली आहे, म्हणजे जिथे कुठे मला पसारा दिसला तर ते मी लगेच जे आहे ते काढून घेत असते आणि सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून देते। त्यानंतर बघा चपात्याचं कणिक मळून घेते तेवढ्याच वेळामध्ये। ॲक्च्युली पनीर वगैरे म्हणा किंवा कुठलाही स्पेशल मेनू जर घरी बनवत असला तर मग मुलांची जी आहे ते गडबड सुरू होत असते। त्यासाठी बघा मी इथे पटापट जे आहे ते स्वयंपाक उरकवण्याचं काम जे आहे ते करत आहे। त्यानंतर बघा माझी ग्रेव्ही खूप छान इथे तयार झालेली आहे आणि ग्रेव्हीला तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर असा कलर जे आहे ते आलेला आहे। त्यानंतर ग्रेव्ही थोडी थंडी होऊ देते, त्यानंतर मी मिक्सरमधून काढून घेते। तेवढ्याच वेळामध्ये चपात्या बनवून घेते आणि बघा या दोघांची फेरी इथे एकदा पुन्हा झालेली आहे आणि आता तर हे दोघं इथेच ओट्यावर बसून जे आहे ते मस्त गप्पा गोष्टी आपल्या सांगत आहे। आणि खरंच मुलांना जर मोबाईलपासून टीव्हीपासून जर वाचवायचं असेल तर मग आपल्याला वेळ द्यायला हवं। तर असं कामं करता करता आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू शकतो आणि खरंच सांगते डोक्याला ताण पण खूप येते, पण काय करणार शेवटी आपली मुलं आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकावेच लागते आणि आपलं डोक्याला ताण पण द्यावंच लागते। त्यामुळे बघा इथे मी माझ्या सगळ्या त्यांच्याच बोलण्यामध्ये मी सगळ्या माझ्या चपात्या करून घेतल्या आणि खरंच सांगते मला अगदी बोर वगैरे कुठलंच झालं नाही, कारण दोघांची पटर एवढी सुरू होती की अगदी मला त्यांना इथून पळवावं लागलं। तर बघा अशा प्रकारे पूर्ण ग्रेव्ही जी आहे ती थंडी झाली होती, मिक्सरमधून काढून घेतली आणि आता ग्रेव्हीला तडका लावून घेते। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी बटर घेतला, थोडा ऑइल घेतला आणि सगळी ग्रेव्ही त्यामध्ये घालून घेतलं। सगळे मसाले वगैरे ऑलरेडी मी आधीच जे आहे ते मिक्स केले होते त्यामुळे मी आता काहीच टाकलेलं नाही। त्यानंतर लगेच पनीर घातला, एक उकड काढली आणि त्यानंतर बघा कोथिंबीर जर आपल्याकडे स्वच्छ धुवून असं मस्त ऑर्गनाइज असलं की लगेच आपल्याला घालता येते आणि बघा स्पेशल आजचा बेत जो आहे तो तयार झालेला आहे। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। सो बाय एव्हरीवन, हॅव अ गुड